नमस्कार मित्रांनो, आज आपण जाते कालो वॉटरफॉल बघण्यासाठी. माझ्यासोबत माझे फ्रेंड्स लोक आहेत ती, आणि तुम्ही पण आमच्यासोबत राहू शकताय. आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत आणि आम्ही कारने प्रवास करत आहोत. आम्ही लवणवाडी या गावातून जाण्यासाठी अतिशय उत्साही असून आम्ही लवणवाडी गावाच्या ब्रिजमधून आता प्रवास करत आहोत आणि एकदम अतिशय चांगला असा नजारा बघण्यासाठी आहे. हजारो पर्यटन हे महाराष्ट्रातून हे लवणवाडीचा ब्रिज बघण्यासाठी येतात. नदीच्या दोन्ही बाजूने ब्रिजच्या पाणी आहे, त्यामुळे हा नजारा अतिशय अद्भुत असा पाहण्यासाठी आहे. फायनली आता आपण मालशेज घाटामध्ये पोहोचलो आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही आता ट्रेकला सुरुवात करत आहोत. आणि तुम्ही पाहू शकताय घाटामधले छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. चला पाहूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय हा मालशेज घाटाचा अतिशय चांगला असे दृश्य हे घाट आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही ते वॉटरफॉल इथं आलोय. हे बघा, तुम्ही पाहू शकताय. फुल माझे मित्र सोबत आहे, आमच्यासोबत तुम्ही राहा. मला सगळे वॉटरफॉल आम्ही दाखवतो. तुम्ही पाहू शकता आपण मालशेज घाटामध्ये पोहोचलोय आणि मालशेज घाटाचं हे दृश्य अतिशय एकदम चांगल्या प्रकारे. आणि हे पाहू शकताय माझे फ्रेंड सोबत आम्ही आलो इथे फिरायला आणि ह्या मालशेज घाटाचा बोगदा आहे. तुम्ही पाहू शकता एकदम खूप असा चांगला असा नजारा आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा, पुढे पण आम्ही तुम्हाला दाखवतो. चला तर आता आपण पाहूया मालशेज घाटामधील हा टनल आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बनवलेला हा टनल आहे. 20 ते 30 मीटरवरती हा टनल पूर्ण बनवलेला आहे आणि टनलमधून जात असताना आनंद एकदम जबरदस्त असा होतो. मालशेज घाटाच्या चारही बाजूनी धबधब्यांचे वातावरण एकदम निसर्गरम्य असे झालेले आहे. वाहनांची इथे खूप मोठ्या प्रमाणावरती वर्दळ असल्यामुळे वाहने हे एकदम अतिशय सावकाश आणि थोड्याच वेळामध्ये चालवावी. कालो वॉटरफॉल ज्या गावामधून सुरुवात होतो त्या गावामध्ये पोचू आणि मालशेज घाट आता थोडा राहिला आहे, त्यानंतर तो पूर्ण संपून जाईल आणि आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करू. तुम्ही आमच्यासोबत राहा. फायनली आम्ही आता काळो वॉटरफॉल इथे पोहोचलोय आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात करत आहोत. तुम्ही आमच्यासोबत राहा आणि पाहू शकता नंतर तो नजारा काळो वॉटरफॉलचा. चला जाऊया वॉटरफॉलकडे. जवळपास आता आम्ही 3 किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करत आलो आणि अजून आम्हाला 3 किलोमीटर प्रवास करत आम्हाला जायचं आहे. मित्र एकदम जोमाने आणि उत्साहाने काळो वॉटरफॉलकडे कूच करत आहेत आणि आम्ही आशा लागले आहे काळो वॉटरफॉल आम्हाला बघायची. तुम्ही पाहू शकता काळो वॉटरफॉलला जाण्यासाठी जीप लाईन करावं लागते आणि बघा इथून ही नदी क्रॉस करून या साईडला जावं लागते. फायनली आता आपण ज्या क्षणाची वाट बघत आहोत तो म्हणजे हा काळो वॉटरफॉल. इन्क्रेडिबल ऑफ काळो वॉटरफॉल. अतिशय रमणीय असा हे दृश्य आहे. निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे कालो वॉटरफॉल. तुम्ही पाहू शकताय कालो वॉटरफॉल. आम्ही कालो वॉटरफॉलचा ट्रेक करून आता फायनली गावामध्ये पोहोचलोय आणि थोडीशी भूक लागली म्हणून आता आम्ही भेळ आणली होती आणि आम्ही आता भेळ खातोय. इकडे बघा, आणि स्पेशल शेंडीची भेळ आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.